काही अपंग तर बापरे त्यांचं त्यांनाच माहीत. म्हणजे अपंगाची संख्या नाही म्हटलं तर 5-7 हजार इथं आहे, 10 हजारापर्यंत. आता त्यांचा आग्रह आमचा आग्रह होता का तुम्ही नागपूरला बैठक घ्या, आम्ही नागपूरच्या कलेक्टर ऑफिसमध्ये येतो, तिथे बैठक घ्या. ते म्हणतात 22 सचिव बोलावं लागेल, 22 मंत्री बोलावं लागेल आणि इथं ते मीटिंग घ्यावं लागेल. आणि त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही जर तिकडे आले तर चर्चा करा, चर्चेतून तुम्हाला निर्णय नाही पटला तर तुमचं आंदोलन चालू ठेवा. पहिले ऐका रे, नाही काय लावलं पायाड्या, तुला काय समजतं ते याचा येड्या. किती मिटिंगा घेतल्या त्या, काय टप्पर एक ग्रामपंचायतीची नाही गेली चालू. नाही ऐकून घे, मी पूर्ण ऐकल्यावर प्रतिक्रिया दे ना. अजून पोरगीत दाखवली नाही पसंत. अबे पाहून घे पहिले पाहून घ्या. निर्णय तुमच्या मतावरच होईल. माझे काय, त्यांचं मत आहे का तुम्ही तिकडे मुंबईला आले तर ही मीटिंग व्यवस्थित होऊ शकतं, चर्चा होऊ शकतं आणि चर्चेशिवाय याच्यातून मार्ग निघू शकत नाही. आमचं मत अजूनही तसंच आहे का तुम्ही नागपूरला या, बरोबर आहे का नाही? नागपूरला आले तर आम्हाला सोयीचं आहे. आपल्याला भीती काय का आपल्याला तिकडे बोलावं आम्ही तिकडे जाऊन येणं, इकडे गुन्हाळावं आमचं आंदोलन. आणि मग ही बदमाशकी सरकारनं केली तर, आणि हे जर झाली तर आपलं वाटोळ होऊन जाईल. आणि मग त्याची आता या सगळ्याच्या संदर्भात सरकार आतापर्यंत एकदा चर्चेला तयार झालं, तिथं आपण गेलो नाही, बरोबर का नाही? आपण गेलो काय, मागं बोलावलं 28ला 11:30 वाजता त्यांनी आपल्याला बोलावलं होतं. आपलं काही जाणं म्हणजे आपलं जाणं उचित नव्हतं, कारण त्या दिवशी मोर्चा सुरू झालाय आणि मोर्चा सोडून आपण जाणं काही बरोबर वाटलं नाही. आता नवीन काही आंदोलनात रेड आला का मंत्र्यांनी इथं यावं, चर्चा करावी, निर्णय घ्यावा, ते yes or no मध्ये होती, गुंतागुंतीची आहे. आपल्या मागण्या काही एक मागणी नाही आहे, आपल्या 22 मागण्या. 22 मागण्याचे 22 सचिव लागत, 22 मंत्री लागत आणि हा सगळा ताफा इथं तर बोलावणं शक्यच नाही आहे. मुख्यमंत्री लागत बैठकीला, कारण चर्चेतून आपली एक मागणी आहे काय, याला काळान त्याला ठेवा, अशी आहे का? याला काळान त्याला ठेवाले मागणी एकच आहे. तिथं काय लगेच दुधात पाणी टाका, नाही तर पाण्यात दूध टाका. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.